भारतीय हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून ओळखतात. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींची पोस्ट. लोकशाहीच्या हत्येचा काळा अध्याय या मथळ्याखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वृत्तपत्रात विशेष लेख प्रसिद्ध. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज 50 वर्ष झाली. फडणवीसांनी लेखातून आणीबाणीवर टीका केली. इंदिरा गांधींची आणीबाणी शिस्त लावणारी होती, मात्र सध्या देशात अघोषित आणीबाणी. भाजपनं आणीबाणीवरून ढोंग करू नये, संजय राऊतांचा निशाणा. देशातील आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण. या पार्श्वभूमीवर राजभवनात संविधान हत्या दिवस कार्यक्रमाचं आयोजन. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती. विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट. खासदार आमदारांसाठी चांदीच्या थाळीत भोजन. थाळीचे भाडे 550 तर भोजनाचा खर्च 4000 रुपये. चांदीच्या ताटातून पंचपक्वान्न देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप. सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते. अंदाज समितीच्या कार्यक्रमातील जेवणाच्या ताटावरून संजय राऊतांचा घणाघात. तर महाराष्ट्राच्या अंदाज समितीच्या अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप. त्यांना शानबाजी आणि चैनबाजीची चटक लागली आहे, राऊतांची टीका. विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाचं ताट चांदीचं नाही. चांदीच्या ताटाबाबत विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण. व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं, तर जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा. सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य. आगामी निवडणुकांसंदर्भात भाजप मंत्री आणि नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक. महाराष्ट्रात भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या. देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत सूचना. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचंही वाटप. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. पक्षातील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचे कानमंत्र. ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाची मंत्री आणि नेत्यांवर जबाबदारी. सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढायच्या. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत प्रमुख नेत्यांचा सूर. लवकरच महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार. महत्त्वाच्या महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे, नेत्यांचं मत. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मान्यता. 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग. शक्तीपीठ महामार्गाबाबत मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ नाराज. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध परवडण्याजोगा नसल्याचं मत. तर आम्ही नाराज नाही, आम्ही शेतकऱ्यांची भूमिका मांडली. मंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हेत, ते लुटारूंचे टोळके. शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा. या प्रकल्पामागील जनतेचे प्रश्न त्यांनी दुर्लक्षित केल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाला मंजूर झालेल्या 20,000 कोटींपैकी 10,000 कोटी पालिका निवडणुकांसाठी वापरले जातील. संजय राऊतांचा आरोप. कारखान्यासाठी 500 कोटी घेऊन येतो असं अर्थमंत्री म्हणतात. अशा अर्थमंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे. संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पहिल्या फेरीतील दुसरा आणि तिसरा निकाल जाहीर. अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलचे रतनकुमार भोसले आणि नितीन शेंडेंचा विजय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही माजी आमदार नाराज. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. तर कोणतीच जबाबदारी आणि बैठकांना बोलावलं जात नसल्याची खंत. संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी. दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी. सूत्रांची माहिती. संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 28 जूनपासून दररोज जिल्हावार बैठका. मुंबईत पक्षाकडून नव्यानं मोर्चे बांधणी सुरू. 6 लोकसभा मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू होणार. राखी जाधवांची माहिती. हिंदी सक्तीचा विरोध करण्यासाठी मनसेकडून नवी मोहीम. गुगल फॉर्मच्या आधारे मनसे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया मागवणार. पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि इतर नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवल्या जाणार. भारताचे शुभांशु शुक्ला अंतराळात झेपावले. शुभांशु शुक्लांसह 4 अंतराळवीर अंतराळात झेपावले. स्पेसएक्सची अंतराळ स्थानकासाठी 4थी खासगी अंतराळवीर मोहीम. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार. विमान दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी सरकारचा निर्णय. सूत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्समधील डेटा अद्याप रिकव्हर नाही. सूत्रांची माहिती. पुण्यातील बॅनरवरून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. ठाकरेंच्या सेनेकडून लावलेले बॅनर त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी फाडले. कोथरूडची बाई असा उल्लेख या बॅनरवर होता. पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याचा भाजप पदाधिकाऱ्याकडून विनयभंग. भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. प्रमोद कोंढरे असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव. कोंढरेवर फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल.
भाजपच्या प्रमोद कोंढरेवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल. दरम्यान कोंढरेचा राजीनामा मंजूर केला. भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटेंची माहिती. प्रमोद कोंढरेंकडे पुणे शहराच्या महामंत्रीपदाची जबाबदारी होती. प्रमोद कोंढरेला तत्काळ पदमुक्त केलंय. कोंढरेला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार. ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं आश्वासन. आमदार हिरामण खोसकरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. ठेकेदारानं कार्यकर्त्यांशी मोबाईलवर संवाद साधताना आमदारांविषयी वापरले होते अपशब्द. पोलिसांनी एका नेत्याच्या दबावापोटी माझ्यावर एफआयआर दाखल केला. माजी खासदार इम्तियाज जलीलांचा आरोप. अमरावती जिल्हा बँकेत बच्चू कडूंना मोठा दिलासा. बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राहणार. विभागीय निबंधकांनी कडूंना अपात्र ठरवलं होतं. स्थगितीच्या निर्णयानंतर बँक परिसरात बच्चू कडूंसाठी बॅनरबाजी. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल. माजी आमदार विश्वास नांदेकर हे चंद्रपूर यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक, तर हरिहर लिंगनवार आणि श्रीधर मोहोळ यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी. राज्यात आरोग्य सेवेतील 32,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकला. 2 महिन्यांपासून पगार थकल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. लवकरात लवकर थकीत वेतन द्यावं. डॉक्टर ज्ञानेश्वर बागलांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील एका आमदारानं पत्नीच्या नावावर घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप. कुठलाही आमदार असो या आरोपांची चौकशी केली जाणार. विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया. जालन्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यात तलाठ्यांनंतर आता अधिकारी देखील रडारवर. अंबड आणि घनसावंगीच्या तत्कालीन तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांना सादर. तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि योगिता खटावकर रडारवर. रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा संप. एकही सफाई कामगार कामावर आला नाही. 2 ते 3 महिन्याचा पगार न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी उगारलं संपाचं हत्यार. रत्नागिरी नगर परिषदेत 300 सफाई कामगार. सांगलीतील शेटफाळेतील नागरिकांचा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलं. परभणीतील शासकीय कार्यालयात नियमबाह्य पद्धतीनं एसी लावल्याचा आरोप. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी स्वतःहून एसी काढले. सहदुय्यम निबंधक कार्यालयात होते एसी. सोलापूर बाजार समितीच्या सभापतींकडून वेषांतर करत पाहणी. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सभापतींनी केलं वेषांतर. सकाळीच बाजार समितीत जाऊन पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. नंदुरबार सातपुडा पर्वत रांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस. सातपुड्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सोन नदीचा पूल पाण्याखाली गेला. जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला. जालना जिल्ह्यात 2022 ते 24 कालावधीत अतिवृष्टी आणि गारपीट अनुदान वाटप घोटाळा. पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला जाणार. सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. बीड जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पाऊस नसल्यानं पिकं सुकली. शेतकऱ्यांवर खरीपाच्या दुबार पेरणीचं उद्भवलं संकट. अमरावती जिल्ह्यात पावसाची दडी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. लाखो रुपयांच्या नुकसानीची भीती. सिंधुदुर्गात शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत विद्यार्थ्यांनी ईव्हीएमद्वारे केलं मतदान. वेंगुर्ल्यातील मठ केंद्र शाळा क्रमांक 1 मधील शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न. नाशिकच्या येवला किराणा व्यापारी संघटनेकडून जेजुरीत वारकऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था. सामाजिक बांधिलकी जपत संघटनेकडून दिंडीत वारकऱ्यांची सेवा. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखीचा आज जेजुरीतून प्रस्थान. वाल्हे येथे पालखीचा मुक्काम असणार, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उंडवडी गवळ्याची येथे मुक्काम असणार.